नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या फिल्मी मराठी KMW चॅनलवर। आज आपण जाणून घेणार आहोत मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकार, प्रेक्षकांचे लाडके वैभव मांगले यांच्याबद्दल। वैभव मांगले यांचा जन्म 7 जून 1975 रोजी देवरुख, रत्नागिरी येथे झाला। त्यांनी अनेक नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत। वैभव मांगले यांचा जन्म देवरुख, रत्नागिरी येथे झाला असून रत्नागिरीतून BSc पर्यंतचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलेलं आहे। शिक्षणानंतर त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला। वैभव मांगले यांनी मराठी रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन मालिकांमध्ये विविध भूमिका साकारलेल्या आहेत। अलबत्त्या गलबत्त्या या प्रसिद्ध नाटकात त्यांनी चिंच नावाचं पात्र साकारलं होतं, जे खूप लोकप्रिय झालं। फुबाई फू सारख्या विनोदी कार्यक्रमांमध्येही त्यांनी काम केलेलं आहे। झी मराठी वाहिनीवरील नांदी या कार्यक्रमात त्यांनी रुक्मिणीची भूमिका साकारली होती। BSc B.Ed D.Ed झाल्यावर ते काकांच्या आग्रहाने मुंबईला आले। मुंबईत आल्यावर 10-12 जणांबरोबर मित्राच्या खोलीत राहत असताना त्यांचा आविष्कार या नाट्यसंस्थेशी संबंध आला। त्यांनी नाटकामध्ये स्त्री भूमिकाही केल्या। ग्रामीण नाटकांमध्ये काम करणारे वैभव मांगले हे कोकणी, मालवणी, वऱ्हाडी भाषा या बोलीभाषा सफाईने बोलतात। त्यांचे वडील आणि आजोबाही अभिनय करत असत। झी मराठी या दूरचित्रवाणी वाहिनीवर मराठी नाटकातील स्त्री भूमिकांची स्थित्यंतरे दाखवणारा नांदी हा कार्यक्रम झाला होता। त्यामध्ये संगीत सौभद्राचा एक प्रवेश होता। त्या प्रवेशात रुक्मिणीच्या भूमिकेत वैभव मांगले होते। त्यांची गाजलेली नाटके म्हणजे एक डाव भुताचा, करून गेलो गाव यामध्ये स्त्री भूमिका होती, पांडगो इलो रे बाबा, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, लग्न कल्लोळ या नाटकासाठी त्यांना उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार देखील लाभलेला आहे। वाडा चिरेबंदी, वासूची सासू, व्यक्ती आणि वल्ली, सूर्याची पिल्ले, संगीत सौभद्र यात त्यांनी रुक्मिणीची भूमिका साकारलेली आहे। संजा छाया, त्याचबरोबर त्यांच्या गाजलेल्या दूरचित्रवाणी मालिका साईबाबा, मालवणी डेज, शेजारी शेजारी पक्के शेजारी, माझे पती सौभाग्यवती, एक गाव भूताचा आणि त्यांचे गाजलेले चित्रपट आया सावन झुमके, उचला रे उचला, काकस्पर्श, कोकणस्थ, चांदी, टाइमपास, टाइमपास 2, टुरिंग टॉकीज, दुनियादारी, नवरा माझा नवसाचा, पिपाणी, पोस्टकार्ड, प्रेम म्हणजे प्रेम असतं, फक्त लढ म्हणा, शहाणपण देगा देवा, शाळा, शिक्षणाच्या आईचा घो, सांगतो ऐका, साले, लोअर मिडल क्लास, सासू नंबरी जावई 10 नंबरी, हरिश्चंद्राची फॅक्टरी अशा असंख्य चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये त्यांनी विविधांगी भूमिका साकारलेल्या आहेत। त्यांच्या या कामासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे। वैभव मांगले यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती। शाळा कॉलेजमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून ते रंगभूमीवर सक्रिय राहिले। त्यांनी सुरुवातीला नाटकातून अभिनय साकारला। त्यांचं विनोदी टायमिंग आणि जबरदस्त एक्सप्रेशन लोकांच्या लक्षात राहिलं। रंगभूमीवरच त्यांचा अभिनयाचा पाया पक्का झाला। मराठी प्रेक्षकांना त्यांची खरी ओळख झाली ती झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम फुबाई फूमधून। या कार्यक्रमात त्यांच्या मिमिक्रीने, चेहऱ्यावरील भावांनी आणि भन्नाट कॉमिक अभिनयाने ते प्रेक्षकांच्या हृदयात घर करून बसले। फुबाई फूच्या यशानंतर वैभव मांगले यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं। अनेक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या। त्यांनी केवळ कॉमेडीज नाही तर काही गंभीर भूमिका देखील प्रभावीपणे साकारलेल्या आहेत। वैभव मांगले यांचा येणारा नवीन चित्रपट म्हणजे कुर्ला टू वेंगुर्ला या चित्रपटामध्ये त्यांनी भूमिका साकारली असून त्यामध्ये कोकणातल्या तरुणांची न जमणारी लग्न हा विषय घेत माते आणि नाती जोडणारी एक धमाल गोष्ट सांगितलेली आहे। चित्रपटाचं नाव कुर्ला टू वेंगुर्ला। विजय कलमरकर दिग्दर्शित चित्रपट पाहायला विसरू नका मंडळी। चित्रकला म्हणजे फक्त रंग, रेषा, आकार यांचा कागदावर, भिंतीवर किंवा कॅनव्हासवर केलेला खेळ नसून ती मनातली भावना, कल्पना आणि विचारांना दृश्यरूप देण्याची कला आहे। चित्रकलेतून एखादी गोष्ट सांगता येते, मनस्थिती व्यक्त करता येते किंवा फक्त सौंदर्याचा आनंद लुटता येतो। असे सुंदर सुंदर चित्र अभिनेते वैभव मांगले यांनी रेखाटलेले आहेत। त्यांनी सुंदर सुंदर रेखाटलेले चित्र आज आपण पाहूया।
वैभव मांगले यांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा.